त्याचासुद्धा निश्चित परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे। चौथा आपला ज्या योजना आहेत त्याची झालेली प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या बाबी ह्या आमच्या पथ्यावर पडणार आहेत। म्हणून तो वाढलेला जो टक्का आहे तो माहितीकडेच त्याचा कल असावा। अदानीवरती अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामुळे बऱ्यापैकी चर्चा होते सध्या। त्यावर आम्हाला काही कल्पना नाही, पण जर असेल तर तो त्यांचं ते वैयक्तिक बाब आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। केसरकर म्हणतात की जर सरकार बनवू शकले नाही तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ। अजित पवार, देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे सर्वाधिक अपक्ष आहेत, आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेच सर्वाधिक अपक्ष आमदार असतील। महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांचा खूप कमी पाठिंबा आहे। मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत, काही लोकांना तिकीटं देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्याबरोबर राहतील। आवश्यकता त्यांची भासली न भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ। एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा असेल, म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित या वेळेला घेतली जाईल। विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नंतर भाजप ॲक्शन मोडवरती आहे। बच्चू कडू, उमरेडचे अपक्ष उमेदवार प्रमोद गरडे यासह इतर भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून या सगळ्यांना संपर्क करायला सुरुवात झाली आणि बच्चू कडू म्हणले की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही। 23 तारखेचा निकाल लागू द्या, ज्यांना आव्हान प्रत्याव्हान द्यायचं त्यांनी आता द्यावं। निकालानंतर खरी परिस्थिती कळेल, त्यावेळेला योग्य निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। मोठा भाऊ कोण आहे तुमच्यामध्ये, कोण राहील असं तुम्हाला वाटतं? आमच्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये सध्याला भाजप आम्हाला दिसतंय आणि मोठा भाऊ जरी ते असले तरी आम्ही त्यांचे सख्खे भाऊ असल्यामुळं आमच्यामध्ये मतभेद होणार नाही। मागच्यासारखं जर सत्ता स्थापन करण्यासाठी जर इतर पक्षाची मदत लागली, अपक्षही कमी पडले तर तुम्ही कुणाला फोडणार यावर सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे। तशी वेळ येणार नाही। आम्हाला आमच्या माहितीच्याच एवढ्या जागा येतील, आम्हाला इतरांची गरज पडणार नाही। गरज जरी पडत नसली तरी आम्ही काही अपक्षांना सरकार मजबूत करण्यासाठी बरोबर ठेवू। निश्चित या टायमाला मालेगाव प्रकरणापासून जनतेमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि ओढ जिहादचा सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे। ठरवून लोकांनी उत्स्फूर्तपणे जे काही मतदान केलं त्याहून आपल्याला ते दिसून येईल। बरं, 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सरकार स्थापन करू माननीय संजय राऊत, ते 22 तारखेला सुद्धा सरकार स्थापन करू शकतात, ते काहीही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते सरकार सिल्लोरोच्या दारामध्ये जाऊन स्थापन करतील। असं आहे की 2च दिवस आहेत सरकार स्थापनेला, तेवढ्या वेळात पूर्ण होईल का राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे? 2 दिवस नाही आहे, 26 तारखेपर्यंतचा टाईम आहे। 23 तारखेला निकाल लागेल, 24 तारखेला सकाळी या संदर्भामध्ये बैठक होईल, त्यामध्ये नेता निवडीचं काम, नेता निवडीनंतर राज्यपालाकडे भेटणे आणि शपथविधीची तयारी करणे, एवढाच काय तो भाग राहिलेला आहे आणि याला 2 दिवस पुरेसे आहेत। बरं, महिलांची टक्केवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर तो टक्का काय सांगतो? महिला भगिनी सर्वात जास्त खुश आहेत, कारण की त्यांना जे काही सुविधा दिल्यात सरकारनं, बसमधली सुविधा असो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो, मुलीचं शिक्षण असो, ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात त्या महिलांना एक आधार वाटायला लागलेला आहे। म्हणून ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माहितीच्या बरोबर आहेत, म्हणून हा टक्का त्यामुळे वाढलेला दिसतोय। अब्दुल सत्तार हे तुमच्या जिल्ह्यातले एक मंत्री, तुमच्याच पक्षाचे, ते धोक्यात आहेत असं सध्या चर्चा सुरू। मला वाटतं त्या ठिकाणी 80% मतदान झाल्यामुळे अब्दुल सत्तार धोक्यात येण्याचा प्रश्न येत नाही, ते प्रचंड मताने निवडून येतील असं एकंदरीत चित्र आहे।